माजी आमदार तथा भाग्य विधाते दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री आनंदराव नायकोडे, दीपक राजे कन्स्ट्रक्शन जवळा व नायकोडे परिवार जवळा भोपसेवाडी. राजकीय जीवनाला मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पहिल्यांदाच आमच्याकडून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो. मला आपल्याकडून अपेक्षित हेच आहे की मी तरुण आहे, अनुभव कमी आहे, वय कमी आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलं. मला तो योग आला नाही आणि राजकारणामध्ये एखादं पाऊल टाकत असताना पाऊल ते बरोबर आहे का चुकीचं आहे, एखादं काम करत असताना, एखादा निर्णय घेत असताना आपला तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे सांगणारं वडीलधारी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरात काम करत असताना चौकात चर्चा आपल्या कानावरती पडतात. बऱ्याचशा नागरिकांमध्ये आपला संपर्क असतो. तर माझी अपेक्षा एवढीच असेल की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही करावं लागेल, जी काही जनमानसाची भावना आहे त्या वेळोवेळी माझ्यासारख्याच्या कानावरती घालाव्या. आणि मी जीवन जगत असताना, सामाजिक आणि राजकीय काम करत असताना मी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे, मी कशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत याचंही मार्गदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे. या चर्चेतून पत्रकार भवनची मागणी झाली, या चर्चेतून गृहनिर्माणची मागणी झाली. आपण जागा सांगा, ती जागा आपल्याला देण्यासाठी मी प्रयत्न करेन. मागच्याही काळात प्रयत्न केले, पण त्याची जबाबदारी आपल्या पत्रकार बंधूंनी कुणीतरी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळोवेळी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आज जर आपल्या सर्वांना कुणालाही विचारलं की 5 दिवसापूर्वी आपली कुणासोबत चर्चा काय झाली किंवा 5 दिवसापूर्वी रात्रीच्या जेवणामध्ये आपण जेवण काय घेतलं होतं, तर कुणाच्याही शक्यतो लक्षात राहत नाही आणि ते माझ्याही लक्षात राहत नाही. ह्याच्यासाठी फॉलोअप, सातत्याने फॉलोअप करणं, कुणीतरी ती जबाबदारी घेऊन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा आला, टोल फ्रीचा मुद्दा आला, तर ॲक्रेडिटेशन कार्डसाठी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी. पत्रकार भवन आणि गृहनिर्माण जी सोसायटी आपल्याला तयार करायची त्याच्यासाठी एकाने जबाबदारी घ्यावी, किंवा तुम्ही बसून सर्वांना विश्वासात घेऊन कुणी त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात हे ठरवावं. त्याचबरोबर आपल्या पत्रकार बंधूंच्या आरोग्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या, त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला, मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे, हृदयरोग तज्ज्ञाचं शिक्षण घेतलं आहे, तर जे जे काही लागेल आरोग्यासाठी, ज्या स्कीम असतील किंवा आपल्याला जर मेडिक्लेम काढून हवा असेल तर त्याच्यासाठीही कुणीतरी जबाबदारी घ्यावी. ठराविक प्रीमियमची रक्कम आपण भरावी. ठराविक प्रीमियमची रक्कम ही मी माझ्या पातळीवरती तुम्हाला द्यायला तयार आहे. शिक्षणासाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य असेल, कोण गरीब पत्रकार बंधू असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या जे काही तुमच्या संपर्कात येणारे नागरिक असतील आणि त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक कारणाने त्यांचं शिक्षण जर वंचित राहत असेल तर ते कानावरती घालावं. बऱ्याचशा मुलामुलींना मी दत्तक घेतलेलं आहे. त्यांच्या शिक्षणाची जी काही आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना त्यांना मदत करण्याची मी जबाबदारी घेतली आणि भविष्यकाळातही घेईल. कार्यशाळेच्या बाबतीत मला असं वाटतं की मी स्वतःचं डोकं शांत ठेवण्यासाठी, कारण येणारा कामाचा तणाव असतो,
दररोजच्या येणाऱ्या घडणाऱ्या घटना असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर मानसिक तणाव येता कामा नये याच्यासाठी मी स्वतः काही मेडिटेशन करतो. तशा पद्धतीनं आपल्या पत्रकार बंधूंसाठी कार्यशाळा आयोजित करायची असेल तर त्याची जबाबदारी कुणीतरी घ्यावी. ती कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि महिन्याला आपल्याला प्रोग्राम हवा असेल तर मी महिन्याला आपल्यासोबत संवाद साधेन. तुम्ही सर्वांनी मिळून सांगावं की किती काळानंतर हा संवाद साधला पाहिजे. त्या हिशोबाने आपण याच ठिकाणी किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीचं असेल त्या ठिकाणी आपण आपल्या पत्रकार बंधू भगिनींसाठी सुसंवाद ठेवण्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, करता येईल. आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा होता की क्राईम बीटच्या बातम्या मिळत नाहीत. मी PI असतील, DYSP असतील, SP असतील यांच्याशी संपर्क करतो आणि त्याचा फॉलोअप आपल्याला देतो. तर मला 2-3 दिवसामध्ये ज्या काही आपल्या या ठिकाणी चर्चा झाल्या, ॲक्रेडिशन कार्ड, मेडिक्लेम, पत्रकार भवन आणि गृहनिर्माण सोसायटी आणि किती कालांतराने हा सुसंवादाचा कार्यक्रम घ्यावा आणि मेडिटेशनसाठी किंवा इतर तुम्हाला ज्या काही कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घ्यावी एवढी विनंती करतो. आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.